इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र पाठ 5वा समकालीन भारत सुशासन स्वाध्याय प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. एक लोकपाल ही संकल्पना डॅश या देशाकडून घेण्यात आली. पर्याय फिनलँड, स्वीडन, नॉर्वे, जर्मनी. उत्तर स्वीडन. 2 माहितीचा अधिकार हा डॅश एक महत्वाचा पैलू आहे. पर्याय सुशासनाचा, लोकशाहीचा, विकेंद्रीकरणाचा की विकासाचा. उत्तर सुशासनाचा. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती लोकायुक्त. प्रश्न दुसरा संकल्पना चित्र पूर्ण करा. सुशासनाची मूल्ये. उत्तर पारदर्शकता, उत्तरदायित्व, कायदेशीरता, सर्वसमावेशकता, प्रभावी प्रशासन, समानता, न्याय, प्रामाणिकपणा. चुकी बरोबर सहकारण लिहा. 1 राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. उत्तर चूक. कारण लोकायुक्त मुख्यतः सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करतो, राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात नाही. 2 सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. उत्तर बरोबर. कारण सुशासन म्हणजे संसाधनांचा योग्य, न्याय्य आणि प्रभावी वापर करून विकास साधणे. प्रश्न तिसरा सहसंबंध स्पष्ट करा. सुशासन आणि ई प्रशासन. उत्तर सुशासन म्हणजे पारदर्शक, जबाबदार व कार्यक्षम प्रशासन होय. ई प्रशासन म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने सेवा देणे होय. ई प्रशासनामुळे शासनात पारदर्शकता वाढते, त्यामुळे सुशासन अधिक प्रभावी होते. ऑनलाईन सेवेमुळे कामाचा वेग वाढतो, भ्रष्टाचार कमी होऊन उत्तरदायित्व वाढते, नागरिकांना सेवा सहज व जलद मिळते. म्हणून ई प्रशासन हे सुशासन साध्य करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. प्रश्न चौथा तुमचे मत नोंदवा. 1 ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. उत्तर ई प्रशासनामुळे कागदपत्रांचे प्रमाण कमी झाले, अर्ज ऑनलाईन भरता येतात, निर्णय लवकर मिळतात, वेगवान सेवा नागरिकांना उपलब्ध होतात, अधिकाऱ्यांचा वेळ वाचतो, म्हणून शासकीय प्रक्रिया जलद झाली. 2 ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. उत्तर ऑनलाईन सेवा नागरिकांना थेट उपलब्ध झाल्या आहेत. मोबाईल ॲप्समुळे सेवा सोप्या झाल्या, वेबसाईटवर माहिती सहज मिळते, नागरिक तक्रारी व सूचना ऑनलाईन पाठवू शकतात, अधिकाऱ्यांशी संपर्क जलद आणि सोपा झाला आहे, म्हणून प्रशासन जनतेच्या जवळ आले आहे. प्रश्न 5वा खालील प्रश्नाचे उत्तर 80 ते 100 शब्दात लिहा. समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. उत्तर समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील संस्था खालीलप्रमाणे. 1 न्यायपालिका नागरिकांचे मूलभूत हक्क सुरक्षित ठेवते, चुकीच्या निर्णयाविरुद्ध न्याय मिळतो. 2 मानवाधिकार आयोग लोकांचे हक्क भंग होत असल्यास तक्रारी तपासते, योग्य तो उपाय करते. 3 महिला आयोग महिलावरील अन्याय थांबवतो, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करतो. 4 बाल आयोग मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेचे हक्क राखतो, त्यांचे कल्याण सुनिश्चित करतो. 5 अनुसूचित जाती आयोग अनुसूचित जातींच्या हक्कांचे रक्षण करतो, त्यांच्या विकासासाठी उपाययोजना करतो. 6 अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित जमातींच्या विशेष हक्कांचे रक्षण करतो, त्यांच्या कल्याणासाठी धोरण तयार करतो. लोकायुक्त संस्था भ्रष्टाचार कमी करून प्रशासन पारदर्शक करते, नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतात. प्रश्न 6 दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. मूल्ये आहेत सहभागात्मक, पारदर्शकता, प्रतिसादात्मक, उत्तरदायित्व. उत्तर
सुशासन ही अशी शासन व्यवस्था आहे जी लोकांच्या हिताचा विचार करून निर्णय घेते. प्रशासन प्रभावी करते आणि समाजात न्याय व समता टिकवते. प्रशासनाचे मुख्य मूल्य खालीलप्रमाणे आहेत. असहभागात्मक. सुशासनामध्ये नागरिकांचा शासन प्रक्रियेत सक्रिय सहभाग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते. त्यांच्या कल्पना, सूचना आणि गरजा प्रशासनाकडे पोहोचतात. यामुळे प्रशासन अधिक न्याय्य आणि समतावादी बनते. उदाहरणार्थ, ग्रामसभेत किंवा शहरी क्षेत्रातील नागरिकांचे सल्लागार मंडळ यामार्फत लोकांचा सहभाग सुनिश्चित केला जातो. पारदर्शकता. सुशासन पारदर्शक असले पाहिजे, म्हणजे निर्णय प्रक्रिया स्पष्ट असावी. माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी. जर प्रशासनाचे निर्णय, आर्थिक व्यवहार आणि धोरणे उघड्या पद्धतीने उपलब्ध असतील तर भ्रष्टाचार कमी होतो आणि लोकांचा विश्वास वाढतो. ऑनलाईन पोर्टल्स, वेबसाईट्स आणि सरकारी अहवाल यांचा वापर करून पारदर्शकता सुनिश्चित केली जाते. प्रतिसादात्मक. सुशासन म्हणजे नागरिकांच्या गरजा आणि तक्रारींचा वेगवान प्रतिसाद देणे. प्रशासनाने समस्यांचे निराकरण वेळेवर करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, शहरी भागातील नागरिक तक्रारी ऑनलाईन पाठवतात आणि त्यावर तातडीने उपाययोजना केली जाते. उत्तरदायित्व. सुशासनात अधिकारी आणि जनप्रतिनिधींना त्यांच्या कृतींसाठी जबाबदार ठरवले जाते. त्यांच्या निर्णयांचा परिणाम नागरिकांवर होतो. हे लक्षात घेऊन पारदर्शक आणि न्याय वागतात. लोकायुक्त संस्था, लोकशाही संस्थाद्वारे हे सुनिश्चित केले जाते. या 4 मूल्यामुळे प्रशासन प्रभावी, न्याय्य, लोकाभिमुख आणि पारदर्शक बनते. नागरिकांचा सहभाग, तातडीचा प्रतिसाद, स्पष्ट निर्णय प्रक्रिया आणि अधिकारी व संस्थांची जबाबदारी यामुळे समाजात विश्वास, समता आणि न्याय टिकतो. प्रशासनाचे मूल्य केवळ शासन सुधारण्यासाठीच नव्हे तर समाजाच्या समग्र विकासासाठीही अत्यंत आवश्यक आहेत.